भारतीय संविधानाची प्रतिकृती तोडफोड करणाऱ्या इसमाला देशद्रोही घोषित करण्याची मागणी सम्राट अशोक सेनेतर्फे करण्यात आली आहे। यावेळी सम्राट अशोक सेनेचे आकाश शिरसाट यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत ही मागणी केली। परभणी जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन रोडवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची प्रतिकृती सोपान दादाराव पवार या मनुवादी विचारसरणीच्या व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली। या व्यक्तीवर तत्काळ गुन्हा दाखल करून त्याला देशद्रोही म्हणून घोषित करावं आणि या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। माथे फिरू म्हणून वाचवण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये, त्याला कोणी विटंबना करण्यासाठी सांगितलं त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। दोन समाजात मोठी दंगल व्हावी या उद्देशाने ही घटना घडवून आणली का, या घटनेचा मास्टरमाइंड कोण, त्याची सकल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रभर भीमसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील देण्यात आला। माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती ठेवलेली होती, ते एका व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली। त्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यात त्या घटनेच्या विरोधात निषेध करून मोर्चे काढले जात आहे। अनेक ठिकाणी बंदचा पुकार ऐलान केलेला आहे। आम्ही सुद्धा अकोला जिल्ह्यात आज निवेदन देऊन त्या घटनेचा निषेध केला आहे आणि ज्या व्यक्तीनं संविधानाची प्रतिकृती तोडली त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावे, अन्यथा परभणी जिल्ह्यात येऊन त्या व्यक्तीच्या टांगल्या तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही।